नमस्कार सखी हो, मी आहे आपली मैत्रीण डॉक्टर गौरी आणि आपण भेटतो आहोत सोबत सखीची या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज खरं तर आपण एक खूप महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत. हा विषय आहे हिमोग्लोबिन. खरं तर हिमोग्लोबिन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण हिमोग्लोबिन म्हणजे नक्की काय आणि त्याचा परिणाम काय होतो शरीरावर, ते कमी असलं तर काय लक्षणं जाणवतात आणि जर ते वाढवायचं असेल तर आपल्या आहारामध्ये कोणत्या प्रकारचे बदल करायला पाहिजे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा अधिक वेळ खर्च न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी जर तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन किती आहे, म्हणजेच निरोगी राहण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं हिमोग्लोबिन तुमच्या शरीरात आहे का, त्याचं पर्सेंटेज किती आहे, तर तुम्हाला उत्तर देता येईल. खरं तर हा आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि आपल्या आरोग्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तातलं एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन आहे जे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पोचवण्याचं काम करतं. हे हिमोग्लोबिन जेवढं चांगल्या प्रमाणामध्ये राहील तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती होईल, आपलं शरीर कार्यक्षम राहील आणि उत्साही राहील. आपल्या शरीरात नॉर्मल हिमोग्लोबिनची मात्रा किती आहे तुम्हाला ठाऊक आहे का? जनरली 12 ते 13 ग्रॅम हिमोग्लोबिन शरीरामध्ये असणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण मानलं जातं. आणि जेव्हा ते हिमोग्लोबिन 10 पेक्षा कमी होतं त्यावेळेला आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची लक्षणं दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणं आपण दुर्लक्षित करतो, पण जेव्हा हिमोग्लोबिन प्रमाणापेक्षा कमी होतं त्यावेळेला ही लक्षणं ओव्हरलूक करणं आपल्याला कठीण होऊन जातं. आपण बघूया हिमोग्लोबिन कमी झालं तर नक्की काय होतं. तर हिमोग्लोबिन कमी असण्याची लक्षणं काय काय आहेत. नंबर 1, काम करताना उत्साह कमी झाल्यासारखा वाटणं किंवा लवकर दमल्यासारखं वाटणं. बरेचदा असं होतं की एखादं काम आपण पूर्वी खूप नेटाने करत असतो, खूप ऊर्जेने करत असतो, पण आता ते काम निम्म्यावरती जरी आलं तरी आपल्याला दमल्यासारखं होतं. हे कदाचित हिमोग्लोबिन कमी असल्याचं लक्षण असू शकतं. नंबर 2, डोकं दुखणं किंवा चक्कर येणं. अति प्रमाणामध्ये चक्कर येणं, विशेषतः ज्यावेळेला तुम्ही बसून उभे राहता किंवा झोपलेले असता आणि उठून बसता, पोझिशन चेंज झाल्यानंतर चालत असताना कुठल्याही वेळेला डोळ्यासमोर काजवे चमकल्यासारखे वाटत असतील किंवा धाप लागल्यासारखी वाटत असेल, कुणी मोठ्याने जरी बोललं तरी धडधडल्यासारखं वाटत असेल, तर हे हिमोग्लोबिन कमी असण्याचं लक्षण असू शकतं. नंबर 3, त्वचेचा वर्ण पांढरट किंवा फिक्का असणं. बघा ना, नॉर्मली आपली त्वचा थोडीशी पिंक कलरची असते, म्हणजे त्याला एक गुलाबी टिंज असते. पण ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं त्यांचा चेहरा आपल्याला समोर बघितल्यावरती पण लक्षात येतो. चेहरा निस्तेज पडलेला असतो आणि चेहरा म्हणजे विशेषतः जर आपण डोळ्यांच्या खाली समजा जर हे असं बघितलं तर इथे आपल्याला पांढरा रंग दिसतो, म्हणजे पिंक कलर न दिसता फेंट कलर दिसतो. हे सुद्धा हिमोग्लोबिन कमी असल्याचं लक्षण असू शकतं. नंबर 4, केस गळणं किंवा नख ठिसूळ असणं. हेअरफॉल जर जास्ती असेल किंवा नख जर वरचेवर तुटून पडत असतील तर आपलं हिमोग्लोबिन चेक करून बघा. कमी प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन असेल तर ही लक्षणं आपल्याला दिसू शकतात. नंबर 5, चालताना श्वास लागणं म्हणजेच धाप लागणं. जर ऑक्सिजन शरीरामध्ये कमी पोचत असेल तर नॅचरली आपल्याला थोडंसं जरी चाललं किंवा थोड्याशा जरी पायऱ्या चढल्या तरी प्रचंड दमल्यासारखं वाटतं, घाम येतो आणि थकल्यासारखं वाटतं, अर्थात श्वास लागतो. 6वं आहे, लक्ष केंद्रित करण्यासाठी अडचण निर्माण होते. ही गोष्ट लक्षात येणं तशी थोडी कठीण आहे, पण ज्या वेळेला आपण पुरेसे कॉन्सन्ट्रेशन देऊन सुद्धा आपल्याला लक्षात एखादी गोष्ट येत नाहीये किंवा रादर एखादा महत्त्वाचा विषय चालू आहे आणि आपण प्रयत्न करून सुद्धा त्यावर फोकस करू शकत नाहीये, तर त्यावेळेला सुद्धा आपल्या हिमोग्लोबिनकडे थोडंसं जरा काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. खरं तर हे सगळे त्रास सुरुवातीला अगदी छोटे वाटतात किंवा एकदम मायनर वाटतात, पण जर वेळीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर भविष्यात ते मोठ्या आजाराचं कारण सुद्धा होऊ शकतात. तर चला आता बघूया हिमोग्लोबिन नॅचरली वाढवण्यासाठी आपल्याला आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करायला पाहिजे. नंबर 1, आयर्न युक्त आहार. ज्या घटकांमध्ये आयर्नचं प्रमाण अधिक आहे, उदाहरणार्थ पालक, मेथी, हिवाळ्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही पालेभाज्या, यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये आयर्न असतं, त्याचा आपल्या आहारामध्ये आपण वापर केला पाहिजे. याशिवाय बीट, अननस, खजूर, हळीव,
या सगळ्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन मिळतं. ड्रायफ्रुट्समधून सुद्धा आपल्याला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काही नॅचरल घटक मिळू शकतात. खजूर, मनुका, अंजीर यासारख्या ड्रायफ्रुट्समध्ये आणि काळे तीळ हे सुद्धा आयर्नचा एक उत्तम सोर्स आहे. नंबर 2, व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ. लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये आयर्नचं ॲब्सॉर्प्शन चांगलं होण्यासाठी आहारामध्ये किंवा शरीरामध्ये एकंदर व्हिटॅमिन सीची मुबलक प्रमाणामध्ये उपलब्धी असणं फार गरजेचं असतं. यासाठीच आपल्या आहारामध्ये आवळा, संत्र, लिंबू, मोसंबी यासारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा वापर करायला पाहिजे. नंबर 3, प्रोटीनयुक्त आहार. हिमोग्लोबिन हे सुद्धा एक नॅचरल प्रोटीन आहे. त्यामुळे प्रोटीनचा मुबलक साठा असेल तर हिमोग्लोबिनचं प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. मग हे प्रोटीन कशामधून मिळेल? तर नॅचरली दूध आहे, अंडी आहे, मासे, मटण, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य यांचा मुबलक प्रमाणामध्ये वापर केला तर हिमोग्लोबिन वाढायला चांगली मदत होते. नंबर 4, शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाण्याचा वापर. पाण्याचं प्रमाण जर योग्य असेल तर न्यूट्रिएंट्स सुद्धा शरीरामध्ये व्यवस्थितपणे फिरू शकतात. त्यामुळे आवश्यक त्या मात्रेमध्ये पाणी पोटात गेलंच पाहिजे. नंबर 5, लोखंडयुक्त कढयांमध्ये किंवा युटेन्सिल्समध्ये आपण आपले अन्नपदार्थ शिजवू शकतो. उदाहरणार्थ लोखंडी तवा असेल, लोखंडी पळी असेल, लोखंडाची कढई असेल, ह्यांचा वापर करून त्यामध्ये शिजवलेले पदार्थ जर खाल्ले तर नॅचरली आपल्याला आयर्न शरीरामध्ये जाऊ शकतं. सख्यांनो, एक गोष्ट ऐका, हिमोग्लोबिन ही फक्त मेडिकल टर्म नाही, तर ही तुमच्या आमच्या एनर्जी, ब्युटी आणि प्रॉडक्टिव्हिटीचं मूळ आहे. म्हणूनच सावध राहा आणि सजग राहा. आपल्या आहारामध्ये थोडासा बदल करा आणि आपल्या आरोग्याकडे सजगतेने बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुढच्या आठवड्यामध्ये नवीन माहिती घेऊन नक्की भेटू. तोपर्यंत आहाराच्या बाबतीत सजग राहा आणि सशक्त राहा. धन्यवाद.